नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आजचा आपला व्हिडिओ आहे 1 जुलैपासून मुंबई पुणे या ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे कंटिन्यू. आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये आपल्याला कसं असतं, म्हणजे गृहिणींना सगळ्या जो किराणा माल असतो, जो महिन्याचा आपण बाजार भरतो, तो ना व्यवस्थित ठेवावा लागतो. एवढे दिवस आपण डब्यात भरून एकत्र व्यवस्थित ठेवत होतो, तेव्हा काही होत नव्हतं. नॉर्मली ज्या डाळी वगैरे आहेत त्यांना छोट्या छोट्या आळ्या वगैरे लागण्याचं प्रमाण होतंच पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी. कारण पूर्ण पॅक असतं घर, फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे ऊन जास्त घरात येत नाही आणि हवा खेळती राहत नाही. आपण उघडून जास्त म्हणजे सारखं आपण त्याला हे नाही करू शकत ना. त्याच्यामुळं ज्या डाळी असतात, शेंगदाणे असतात, अख्खे कडधान्य असतात, मूग, मटकी, अख्खा मसूर म्हणा, मूग डाळ, अशा सगळ्या ज्या डाळी आहेत, अख्खे कडधान्य आहेत, ह्यांना किडे, बुरशी, जाळ्या लागण्याची खूप मोठ्या प्रमाणात संभावना असते. तर आज मी जेव्हा शेंगदाणे निवडत होते, सुट्टीचा दिवस आहे आज रविवार, तर रविवारच्या दिवशी मी सगळी आठवड्याभराची कामं करून ठेवते. शेंगदाण्याचं कूट करून ठेवणं म्हणा, लसूण कोथिंबीरीचं वाटण करून ठेवणं, जे आपल्याला पातळ भाज्यांसाठी, सुक्या भाज्यांसाठी लागतं. नंतर थोड्याफार ज्या भाज्या आहेत, कोथिंबीर निवडून ठेवणं, भाज्या निवडून ठेवणं, चिरून ठेवणं उद्यासाठीचं, म्हणजे आज संध्याकाळी प्रिपरेशन करून ठेवायचं उद्याच्या डब्यासाठीचं. कारण माझी मुलगी शाळेला जाते, तर सकाळी उठून भाज्या डायरेक्ट फ्रीजमधून घ्यायच्या आणि निवडायच्या, तोपर्यंत सगळा खूप सारा वेळ जातो, सकाळी गडबड असते आणि हे सगळं करेपर्यंत म्हणजे भरपूर वेळ होतो आणि मुलांचा आवरायला तास काय 2 तास पण पुरत नाहीत, म्हणून सकाळी गडबड असते. त्यामुळे आदल्या दिवशी सगळं आवरून ठेवायचं. तर आज असं झालं की शेंगदाणे मी बघितले, तेव्हा त्या शेंगदाण्यात थोड्या मला जाळ्या दिसायला लागल्या. कारण आता पाऊस सुरू होऊन 4-5 दिवस झालेत, तर लगेच त्याच्यामध्ये मी शेंगदाणे आणून पण एकच आठवडा झालाय, म्हणजे मागच्या आठवडा पण नाही, सोमवारी का मंगळवारी आणलेत आणि त्याच्यानंतर लगेचच हे असं प्रॉब्लेम सुरू झाले. तर मी काय विचार केला की याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया. ज्या नवीन गृहिणी आहेत, आपल्या नवीन ज्या गृहिणी झाल्यात, त्यांना हा माझा व्हिडिओ उपयोगाला येईल. तर मग काय करायचं, जे शेंगदाणे आपण आणलेले असतात ते सगळे एक मोठी परात घ्यायची, त्याच्यामध्ये ते ओतायचे, त्याच्यामध्ये सगळे काळे झालेले, ज्यांना असं वाटतं की आपल्याला बुरशी आहे, थोडंसं पांढरं असं बुरसटलेलं काहीतरी लागलेलं आहे, ते सगळे शेंगदाण्याचे काढून घ्यायचे. म्हणजे निवडायचे शेंगदाणे, पाकडायचे. आपण जसं गावाकडे कसं गहू पाकडतात आणि त्याच्यातली घाण पुढे निघून जाते, तसे पाकडायचे, त्याच्यातली सगळी घाण काढायची आणि मोठी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये ते शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर मी तुम्हाला सांगते बघा कसं भाजून व्यवस्थित ठेवायचं. हे जे शेंगदाणे आहेत ना आपण विकत आणलेले, हे आधी निवडायचे. ह्याच्यामध्ये असं बारीक बारीक घाण असते, ती सगळी काढून घ्यायची. काढली मी तरी पण राहिली आहे बघा साईडला कुठेतरी. हे सगळं परातीमध्ये ओतून पूर्ण असे शेंगदाणे निवडून घ्यायचे. ज्याला भुका आहेत तसे शेंगदाणे सगळे काढून घ्यायचे. हे बघा, हे जे आहे ना हे खराब झालेले, असं काढून घ्यायचे शेंगदाणे आणि निवडल्यानंतर असे कढईमध्ये भाजून घ्यायचे. हे बघा, ते भाजल्यानंतर असे होतात, एकदम खरपूस भाजून घ्यायचे, जास्त वेळ भाजायचे. तर हां, ते शेंगदाणे सगळे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याला असं करपलेला थोडे असे डाग पडले पाहिजेत, असे शेंगदाणे भाजायचे. आणि आमच्याकडं शक्यतो शेंगदाण्याच्या कुटाच्याच भाज्या असतात. सुक्या भाजीला, पातळ भाजीला आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट वापरतात. कांदा टोमॅटोची पेस्ट वापरत नाहीत, आमच्या गावाला असंच असतं. तर त्याच्यामुळे मी आठवड्याभराचा शेंगदाण्याचा कूट करून ठेवते. तर आता मला तो बाहेर ठेवता येणार नाही, तो मला फ्रीजमध्येच ठेवावं लागणार आहे. आणि थोडेसे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते एक अर्धा पाव वगैरे ते बाजूला काढून ठेवायचे, ते पण फ्रीजमध्ये ठेवायचे. कारण की जास्त दिवस राहिलं की त्याला जाळ्या होणारच. आता आपल्याला असं म्हणून चालणार नाही की फ्रीजमधलं खायचं नाही, स्टोअर करून ठेवायचं नाही, असं चालणार नाही आपल्याला म्हणून ह्या दिवसात. कारण पर्यायच नसतो, कुठे ठेवायचं ना, बाहेर ठेवलं की त्याला जाळ्या होणारच आहेत. म्हणून शेवटचा पर्याय असा आहे की ते फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवल्याने ते व्यवस्थित राहतं, म्हणजे त्याला आळ्या वगैरे होत नाहीत. आणि शेवटी तुम्ही जर शेंगदाण्याचं भाजून वगैरे सगळं कूट ते बाहेर ठेवलं ना भरण्यांमध्ये भरून, तर तुम्हाला कळणार पण नाही की त्याच्यामध्ये कधी आळ्या झाल्यात आणि तेच आपण भाजीत टाकत राहणार. कारण ते कुटामध्ये दिसणारच नाही तुम्हाला की आळ्या कशा, म्हणजे एकदम छोट्या छोट्या आळ्या असतात, बुरशी असते, ती लागलेली आपल्याला दिसत नाही. कारण शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला असतो आणि सेम ते त्याच कलरची बुरशी असते, काळ्या कलरची. त्याच्यामुळे आपल्याला कळणारच नाही की बुरशी लागली आहे का, काय झालंय. त्याच्यामुळे रिस्क नको. लहान मुलं असतात आपल्या घरांमध्ये, वयस्कर माणसं असतात आणि ते आपल्यासाठी पण चांगलं नाही. म्हणून ते कूट करून तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये, जे काही तुम्हाला असे हे वाटेल, बरोबर वाटेल, तसं तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. म्हणजे ते व्यवस्थित राहील, त्याला बुरशी येणार नाही. जर जास्तच तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवलेलं खायचं नाही आहे, तर अर्धा किलो शेंगदाणे आणा, त्याला भाजून व्यवस्थित त्याचंच कूट करून ठेवा आणि तेच वापरा भाज्यांसाठी. हे सगळ्यात बेस्ट राहील. मी तर तसंच करणार आहे आता. जेवढं लागतंय तेवढंच सामान आणायचं. कारण मोठं एक किलो 1.5 किलो आणून त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण ते शेवटी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आणि तेच घेऊन मग खावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा जेवढं लागतंय तेवढं आणायचं एक आठवड्याभराचं, ते बेटर होईल जास्त. तर हा झाला आपला एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ, जो सगळ्या गृहिणींना लागू होतो. आता जे आमच्या गावाकडचे लोक असतील किंवा ज्या बायका असतील त्यांना हे माहिती असेल की शेंगदाण्याचं कूट ह्या दिवसांमध्ये स्टोअर करून ठेवणं किती गरजेचं आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे. ते साबुदाण्याला लागतं, पातळ भाज्यांना लागतं, सगळ्या प्रकारच्या पातळ भाज्यांना शेंगदाण्याचं कूट लागतं. चला मग आपण थांबूया आज इथेच. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझी माहिती उपयोगाला येईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.